दापोली सारंग कळंबट अडखळ रस्ता खड्ड्यात, नागरिक हैराण। 7 ते 8 वर्षांपासून रस्त्याची झाली दुरवस्था। दापोली सारंग कळंबट अडखळ मार्गाची गेल्या 7 ते 8 वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही आणि तक्रारी करूनही रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे। पूर्वी दापोली ते कळंबट या 15 किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ अर्धा तास लागायचा, मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आता हाच प्रवास पूर्ण करण्यासाठी पाऊण ते 1 तासाचा वेळ लागत आहे। रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे शाळकरी मुले, नियमित एसटी वाहतूक आणि तातडीच्या वेळी आजारी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या रस्त्याची क्षमता नसतानाही डंपर आणि रेतीची अतिभार वाहतूक सुरू आहे। दरम्यान तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही केवळ काम मंजूर आहे किंवा निधी उपलब्ध नाही अशी उत्तरे देऊन थातुरमातुर मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। नमस्कार, आज आपण दापोली सारंग कळंबट अडखळ रस्त्यावर उभे आहोत। गेल्या 7-8 वर्षापासून या रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की वेळोवेळी प्रशासनाला सांगूनसुद्धा ह्या गोष्टीकडे गांभीर्याने काही लक्ष देत नाहीत, चौकशी करत नाहीत, तात्पुरत्या प्रकारची सेवा देतात आणि मलमपट्टी वरच्यावर नागरिकांना काहीतरी केलं आहे म्हणून दाखवायचं आणि त्याचं वरून सरकारकडनं पैसे खायचे आणि नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न फक्त चालू आहे। ह्याच्यावर ठोस उपाय असा काही अजूनपर्यंत केला जात नाही। चौकशी करायला गेलो की सांगतात रोड मंजूर आहे, रोडचं काम होणार आहे, पण आज 10-12 वर्षे आम्ही तेच ऐकतोय। पूर्वी या रोडवरून दापोली कळंबटमध्ये जाण्यासाठी फक्त अर्धा तास लागायचा, आता त्याच 15 किलोमीटरसाठी पाऊण तास ते 1 तास तरी लागतो। आता हा नागरिकांचा वेळ फुकट जातो, त्याला जबाबदार कोण? शाळेतली मुलं प्रवास करतायत, एसटी वाहतूक होते, आजारी माणसाला नेण्याची सोय व्यवस्थित राहिलेली नाही। या गोष्टीला जबाबदार कोण? दापोली तहसीलदार ऑफिसला सुद्धा बऱ्याच वेळा कंप्लेंट करून सुद्धा रेती वाहतूक, डंपर, अतिभार वाहनवाले ह्या रस्त्याची कुवत नसताना वाहतूक केले जातात। याच्यावर आपण बंदी आणावी। पर्यायी मार्ग अंजरल्याचा असताना सुद्धा ह्या छोट्या रोडवरून वाहतूक करू नये असं बऱ्याच वेळा आम्ही विनंती केली, पण त्यावर सुद्धा काही त्या लोकांचं लक्ष देण्याचं काम होत नाही। तात्पुरत्या स्वरूपात काहीतरी आपलं फोनाफोनी करून फक्त सांगतात, कारवाई अजिबात कधी केली जात नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा बऱ्याच वेळा ह्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। ते तर मला वाटतं नुसतं आता नावाला सार्वजनिक बांधकाम विभाग राहिले असं आम्हाला वाटायला लागलं आहे, कारण त्यांच्याकडे काय निधी नाही, पैसा नाही, येत नाही म्हणतात। कुठलीही कारवाई करायला आम्हाला वरती विचारावं लागेल, सांगावं लागेल, अशी थातुरमातुर उत्तरं देऊन या नागरिकांची खूप गैरसोय करतायत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करून ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी घालावी व रस्त्याचे कायमस्वरूपी काम पूर्ण करावे अशी ठाम मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।